सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारे एकमेव व्यासपीठ शाहू राज्य मराठी न्यूज। चाळीसगाव प्रतिनिधी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने चाळीसगाव तालुक्यातील विविध शासकीय विभागांमधील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। समितीच्या वतीने शासकीय विश्रामगृहापासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून विविध शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत। या प्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी समितीने निवेदनाद्वारे केली आहे। समितीने केलेले प्रमुख आरोप: घरभाड्यात गैरव्यवहार, तलाठी, ग्रामसेवक, गिरदावर, कृषी सहाय्यक, नर्स, डॉक्टर्स, वायरमन आदींनी शासन नियमांचे उल्लंघन करून चुकीचे दाखले देऊन घरभाडे घेतले आहे। यामुळे शासनाची आणि जनतेची फसवणूक झाली असून या गैरव्यवहाराबद्दल भारतीय दंड संहिता कलम 420 नुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। लाचखोरी: ग्रामीण भागातील विहिरी आणि घरकुल मंजुरीसाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांकडून 5 ते 30,000 रुपयांपर्यंत लाच घेतल्याचा आरोप आहे। रेशन कार्ड आणि धान्य वितरण: अनेक गावांमध्ये नागरिकांना रेशन कार्ड न देणे, धान्याचे वाटप न करणे, ऑनलाईन नाव असूनही प्रणालीत नाव न दिसणे तसेच नवीन रेशन कार्डसाठी लाच घेण्याचे प्रकार समोर आले आहेत। शासकीय योजनांमध्ये गैरप्रकार: आदिवासींना रहिवासी दाखले आणि आधार कार्ड न मिळाल्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही। मौजे शिंदी चत्रभुज येथे जलजीवन योजनेसाठी मंजूर 3,17,00,000 निधीवर ग्रामपंचायतीकडून अडथळे आणले जात असल्याचा आरोप आहे। तसेच शौचालय, गटार आणि सांडपाणी व्यवस्थेच्या निधीचाही गैरवापर झाल्याचे सांगण्यात आले आहे। दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि निराधारांवर अन्याय: ग्रामपंचायतींकडून दिव्यांगांसाठीच्या 5% निधीचा अन्य कामांवर खर्च केला जात असून ज्येष्ठ नागरिक आणि निराधारांना योजनांचा लाभ मिळत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे। अवैध धंदे: तालुक्यात दारू, गुटखा, गांजा, सट्टा, मटका, जुगार असे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असून यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत। या धंद्यांवर तात्काळ बंदी घालून विक्रेत्यांवर तडीपारीची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। आपत्तीग्रस्तांना मदत नाही: 2021च्या ढगफुटीमुळे बेघर झालेल्या मौजे रोकडे येथील कुटुंबांना अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही। त्यांना मोबदला देऊन त्यांची गहाळ कागदपत्रे तातडीने तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे। ग्रामपंचायत निधीचा गैरवापर: अनेक गावांमध्ये रस्ते, नाली आणि वित्त आयोगाच्या कामांसाठी मंजूर निधी अभियंत्यांच्या संगनमताने हडपल्याचा आरोप करण्यात आला आहे। समितीने वरील सर्व मागण्यांवर तातडीने लक्ष देऊन कारवाई करण्याचे आवाहन केले आहे। जर कारवाई झाली नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। यावेळी उपस्थित पदाधिकारी: राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा पाटील खंडापूरकर, राष्ट्रीय समन्वयक हितेश दाभाडे, प्रदेश अध्यक्ष सैनिक विभाग उल्हास पाटील, प्रदेश अध्यक्ष निवड समिती अनिल देसले, प्रदेश अध्यक्ष दिव्यांग काशीनाथ शिंदे, प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट राणीताई स्वामी, प्रदेश अध्यक्ष ब्रिक्स सुनील जाधव, जिल्हाध्यक्ष महेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष समाधान पाटील, प्रदेश अध्यक्ष शिवा काळे पाटील, महिला जिल्हाध्यक्षा पूनम पाटील, मीडिया विभाग जिल्हाध्यक्ष सोनल पाटील, तालुकाध्यक्ष नवनाथ मांडे, ब्रिक्स ह्युमन राईट्स अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी, शहराध्यक्ष बबलू अहिरे, शहर उपाध्यक्ष प्रशांत गायकवाड, अनिल राठोड, उपतालुकाध्यक्ष राजेंद्र चौधरी, महिला तालुकाध्यक्ष निर्मला चौधरी, मनीषा मांडे, आदिवासी विभाग जिल्हाध्यक्ष सोमनाथ गायकवाड, आदिवासी विभाग तालुका अध्यक्ष भगवान गायकवाड, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष गजानन काळे, उपाध्यक्ष प्रवीण ठाकरे, धुळे महानगर अध्यक्ष योगेश पाटील, धुळे युवा महानगर अध्यक्ष राम खैरनार, चाळीसगाव तालुका संघटक भिकन पाटील। यावेळी गणेश बच्छाव, अण्णा विस्पुते, लक्ष्मण वाघ, नथा रावते, रवींद्र निकम, मुकेश नेतकर, सागर निकम आणि तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। संपादक प्रशांत गायकवाड।